आज महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख घटकांची बैठक आहे। ही बैठक खास करून प्रचार यंत्रणा, पुढील रणनीती, अजेंडा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आहे। जागा वाटप किंवा जागांची अदलाबदली या संदर्भात तिथे कोणतीही चर्चा होणार नाही, कारण तो विषय संपलेला आहे। आता पुढील 5 टप्प्यात निवडणुका होत आहेत। एकत्र सभा घेणे, प्रचाराची दिशा काय असणे, कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जायला हवे, राज्यातील प्रमुख प्रश्न कोणते आहेत, कोणत्या विभागात कोणी जायला हवे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एकत्र सभा कुठे घ्यायला हवी यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे। संविधानाची रक्षा करणे ही आमचीच नाही तर आंबेडकरांची देखील जबाबदारी आहे। आमची यादी आलेली आहे। जागा वाटपाबाबत चर्चा पूर्ण झालेली आहे। रामटेक आमची जागा आहे। 5 वेळा आम्ही तिकडे विजयी झालो आहोत। आता तिथे काँग्रेसने उमेदवार उभा केला, त्यावर आम्ही काही आक्षेप घेतला का? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील तर कोल्हापूरच्या आमच्या कार्यकर्त्यांनी देखील भावना व्यक्त केल्या। आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते। सांगलीची जागा आम्ही जर एकत्र राहिलो तर सांगलीची जागा मशालीवर जिंकू शकतो, पण काही व्यक्तिगत कारणामुळे भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना होऊ देणार नाही। जागा शिवसेना लढते आहे। कोणी महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेवर बहिष्कार घालत असेल तर ते महाविकास आघाडीला धोक्याचं असेल। सांगलीच्या जागेवर काँग्रेस पार्टीला दुःख असू शकतं। अशाच प्रकारचे दुःख आम्हाला रामटेक आणि कोल्हापूरच्या जागेबद्दल आहे। सगळ्यांना वाटते 48 जागा आपण लढायला हव्या, मग लढा, आम्ही सांगली लढणार। अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत येत नाही यावर चर्चा होऊ द्या, पण आम्ही महाराष्ट्रात काँग्रेस सोबत आहोत आणि सोबत राहणार। तुम्ही एका जागेसाठी देशाचा प्रधानमंत्री नका गमावू। आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतल्या 3 प्रमुख घटकांची नक्कीच एक बैठक आहे आणि ती बैठक ही खास करून प्रचार यंत्रणा, कॅम्पेन, आगे की रणनीती, कॉमन मिनिमम प्रोग्राम, अजेंडा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आहे। जागा वाटप किंवा जागांची अदलाबदल या संदर्भात तिथे कोणती चर्चा होणार नाही, कारण तो विषय संपलेला आहे। आता फक्त पुढले ज्या निवडणुका 5 टप्प्यात होत आहेत किंवा 7 टप्प्यात होणार आहेत देशात, महाराष्ट्रात, त्यावेळेला एकत्र जॉईंट सभा घेणं, एकत्र सभा घेणं, प्रचाराची दिशा काय असणं, कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जायला हवं, महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न कोणते आहेत, कोणत्या विभागात कोणी जायला हवं, माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवारजी यांच्या एकत्र सभा कुठे घेऊ शकतो, या पुन्हा काही प्रचार साहित्य कशा प्रकारे असायला पाहिजे, प्रसिद्धी कशा प्रकारे असायला पाहिजे, यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे। उर्वरित जागांसाठी नाही, या देशामध्ये असलेलं दळभद्री हुकुमशाही, शोषण जे चाललंय सरकारकडून, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या, त्याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय, त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही। संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही, सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे। त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतेही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही। सांगलीमधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती, आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे, सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कोणीही कटुतेनं बोलायचं नाही। जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी काही भूमिका व्यक्त केली असतील, काँग्रेसच्या दिल्लीत गेले असतील, महाराष्ट्रात जाऊन बोलत असतील, तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं आहेत की आपण त्याच्यावरती कोणतेही कटू मत व्यक्त करायचं नाही। या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील, अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। त्याच्यावरती आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही आमच्यात ठेवलं, आम्ही काही त्याच्यावर जाहीर प्रचार केला नाही। अशाच प्रकारच्या भावना शिवसेनेच्या खालच्या केडरनं
रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या सिटिंग सीट आहे. अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावतीमधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या तिन्ही सीटवरती आम्ही अनेक वर्ष लढतो आहोत आणि या तीनही जागा आम्ही हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या, म्हणजे काँग्रेसला दिल्या. भावना आहेत, सांगलीमध्ये सुद्धा भावना असतील कार्यकर्त्यांच्या, पण शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय. फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही. आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते आणि देवाणघेवाण होत असते. सांगलीची जागा जर आम्ही एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील 100% जिंकताय. पण काही व्यक्तिगत कारणामुळे, काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते. आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतो. लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा प्रचारात उतरतील, जसे आम्ही इतरत्र उतरलेलो आहोत. कोणी एखादा प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं, त्याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो. आम्हाला करायचं नाही आहे. प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का, हे त्यांनी विचार करायचा आहे. महाराष्ट्रात नाही. अखिलेश यादव का नाराज आहेत?